नमस्कार. मी सरला अध्यापक बेळगाव. आज मी तुम्हाला पार्वतीचा पूर्वजन्म दक्ष प्रजापती यांची कन्या सती यांची कथा ऐकवणार आहे. सतीला देहत्याग का करावा लागला? ऐका तर. सतीला नेहमीच प्रश्न पडे, महादेव म्हणजे देवांचे देव, स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापूनही त्यांचे महान पद दुसरे कुणीही आजवर घेऊ शकले नाहीत. असे हे माझे दिव्य सौभाग्य. सतत मी यांच्या मांडीवर बसलेली असूनही अखंडपणे माझे पती रात्रंदिवस कुणाचा बरं जप करतात? आपण यांना विचारूयाच. सतीनं शंकरांच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि धैर्य करून विचारलं, नाथ, मी इतकी जवळ असतानाही आपण कुणाचं नाव जपता? मला सांगणार नाही का? शंकरांनी सतीचा हात हातात घेतला व सांगितलं, प्रिये, खूप छान प्रश्न विचारलास. अगं, माझे आराध्य श्री रामचंद्र यांचे मी अखंड नामस्मरण करीत असतो. सती मनात विचार करू लागली, त्रिखंडात माझ्या पतीची कीर्ती असतानाही यांच्याही पेक्षा कोणी श्रेष्ठ असू शकेल असं मला वाटतच नव्हतं. बघूया, कधीतरी यांचा आणि माझा परिचय होईलच. एकदा असेच आकाशमार्गाने सतीसह श्री शंकर विहार करत असताना अकस्मात श्री महादेवानी पृथ्वीकडे पाहत डोळे मिटून हात जोडून नमस्कार केला. हे सतीनं पाहिलं. तत्काळ तिनं महादेवांना विचारलं, देवा, आत्ताच आपण इतका भक्तिपूर्वक कुणाला बरं नमस्कार केलात? महादेवाने खाली बोट दाखवून आपल्या आराध्याकडे बोट दाखवून सांगितलं, सखे, श्री प्रभू रामचंद्रांचे मला दर्शन झाले. तिथं दंडकारण्यामध्ये ते आहेत. सतीला अत्यानंद झाला. देवा, मग मला देखील दर्शन घेऊ दे ना आपल्या आराध्य दैवताचं. चला चला चला, लवकर आपण पृथ्वीवर जाऊ आणि त्यांचं दर्शन घेऊ. देवाने होकार दिला आणि त्यांनी आपलं विमान खाली उतरवलं आणि सांगितलं, देवी, आपण व्हा पुढं, मी इथेच नामस्मरण करत बसतो. देवीने होकार दिला आणि पुढं जे काही घडलं त्याचा सतीच्या जीवनावर घोर परिणाम घडला. सतीनं सीतेचं रूप घेऊन रामचंद्रांच्या जवळ गेली. रामचंद्र त्यावेळी रावणाने सीतेला पळवून नेल्यामुळे तिचा शोध घेत वेड्यासारखे झाडांना पशुपक्ष्यांना विचारत होते, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे? सतीला वाटलं, हात तिच्या, अरे मी या रामचंद्रांना नक्कीच फसवेन. हा कसला देव जो सीतेपायी वेडा होऊन फिरतोय? आता मी यांना महादेवांच्याकडे घेऊन येईन आणि दाखवूनच देईन. बघा मी कसं तुमच्या आराध्याला घेऊन आले. श्री रामचंद्रांनी देखील देवीला पाहून हात जोडले. माते, माझ्यासारख्या पामरासाठी आपण सीतारूप घेऊन आलात. क्षमा करा देवी, म्हणून प्रभू रामचंद्रांनी सतीला साष्टांग दंडवत घातला. देवी लज्जित झाली आणि आशीर्वाद देऊन महादेवांच्याकडे परत आली. देवाने हसून विचारलं, काय झालं? रिकाम्या हाती कशा बरं परत आलात? रामानं नाही आणलं? आणि नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या मांडीवर न बसवता बाजूला बसायला सांगितलं, कायमचंच. कारण प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं रूप घेऊन सतीनं खूप मोठा अपराध केला होता. मातेचं रूप घेऊन आपल्या पतीशी आपण प्रतारणा केल्याचं सतीला कळालं. आपण कायमचं यांच्या मांडीवर विराजमान होण्याच्या भाग्यास मुकलो या विचाराने त्या खूप व्यथित झाल्या. त्यातच दक्ष प्रजापतीनं महायज्ञाची घोषणा केली. सर्व देवांना आमंत्रण दिले आणि त्यांच्या मानाप्रमाणे आसनाची व्यवस्थाही यज्ञमंडपात केली. परंतु महादेवांना ना आमंत्रण ना मानाचं आसन. सतीनं या यज्ञाला जाण्याचा हट्ट केला. तिला आपली होणारी अवहेलना सहन होत नव्हती. त्यातच आपल्याला माहेरूनही आमंत्रण नाही. अपमानानं त्या खूप व्यथित झाल्या होत्या. महादेवांना विचारून त्या माहेरी निघाल्या. शंकरांनी तिला परवानगी दिली नाही, पण त्यांचेही न ऐकता त्या यज्ञमंडपात पोचल्या.
तर तिथंही मात्यापित्याकडून बहिणींच्याकडून त्या अपमानित झाल्या. हे सारं सहन न होऊन त्याने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःला भस्मसात केलं. पुढील कथा सर्वश्रुत आहे. त्यानंतर हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन कठोर तपश्चर्या करून त्याने परत श्री महादेवांना प्रसन्न करून घेऊन विवाहित झाल्या त्यांच्याशी. हा पार्वतीचा जन्म. सतीनेच घेतला होता पुनर्जन्म. आता ऐका शांभवी. गिरिजा बोले शूल पाणी, ऐक देवा पिनाक पाणी. रात्रंदिवस पंचवदनी, नाम कोणाचे जपता. सांगा म्हणे बोले आदिमाता, शांभवा मजय सांगा म्हणे बोले आदिमाता. 33 कोटी त्या सुरवरा, तुमचा आदर प्राणेश्वरा. रात्रंदिवस गंगाधरा, नाम कोणाचे जपता. सांगा म्हणे बोले आदिमाता, राघवा मज हे सांगा म्हणे बोले आदिमाता. नेणो जननी आणि पिता, जन्ममुक्त तुम्ही असता. वेठे तेथे ठावल पवे कैचा, म्हणून ठक पडली चित्ता. मज हे सांगा म्हणे बोले आदिमाता. शांभवा मज हे सांगा म्हणे बोले आदिमाता. मोठ पडलं मजला विख, अमृत नामे ते मी झाक. शीतल रूप होऊन देख, हरीची जडली हो प्रीती. गिरिजेशी शंकर सांगे, निष्काम राम भक्ती. दशरथ राजाच्या उदरा, येऊनी पावन केली धरा. धन्य त्याच्या हो चरित्रा, वर्णू न शके मी साक्षी. गिरिजेशी शंकर सांगे, निष्काम राम भक्ती. राम तुमचा ऋषी भारुडा, सीते लागी झाला वेडा. आलंगी तो झाडा पेडा, आलंगी तो झाडा पेडा. ऐशाचे नाम घेता, फलकाय ते मज सांगा. शांभवा मज हे सांगा म्हणे बोले आदिमाता. राम सर्वांगी निर्मळ, कामत्वाची ही तळमळ. सहसा नकळे हो शेषाशी, राघव नामे पाप नासती पाप राशी. बोले दुर्गा विश्वजननी, ऐक देवा पिनाक पाणी. राघव उतरीन माझे छळणी, धरी मी नाम त्वेषाचा. वेश धरी जगदंबा जानकीचा, मोहमाया वेश धरी जगदंबा जानकीचा. व्यंकट भुवयाच्या चढवी, तेने लज्जित शोभा मिरवी. कळा तारुण्याची द्यावी, ऋणकार वाळ्यांचा. वेश धरी जगदंबा जानकीचा, मोहमाया वेश धरी जगदंबा जानकीचा. नेसे क्षीरोदक पाटोळा, तेने लज्जित सूर्य कळा. दक्षिणकांत काज निळा, मुखी नाम घोषाचा. वेश धरी जगदंबा जानकीचा, मोहमाया वेश धरी जगदंबा जानकीचा. राम हिंडतो वनात, आदिशक्ती गेली तिथं. लाजुनी पल्ल बरवा करीत, राघव चित्ता चाळवी. पाऊल टाके चालता हंस डोले, जगदंबा पाऊल टाके चालता हंस डोले. ऋषीगण पाहती कौतुक, अवघ्या पडलं मोठ ठक. रघुनायक श्रमतो का, आश्चर्य मागे सीता पाहिना राम देखा. आश्चर्य मागे सीता पाहिना राम देखा. सीता येती पाहिना राम, राम हिंडतो वनात. राम हिंडे देखे वना, काय झाले रघुनंदना. ऐशा भ्रमणी भ्रमतो का,
आश्चर्य मागे सीता पाहिना राम देखा. शरधनुष्य ठेवून भूमीवरी कर जोडुनी ब्रह्मचार. विनवितो दीनवाणी दयावंता घननीळा. माग येती सुंदरा राजबाळा राघवा. माग येती सुंदरा राजबाळा. तू तरी बुद्धीचा मानस तेणे नामे तुटती कर्मपाश. जेणे वरिला रघुकुल वंश वानर ग्रहण प्रतिपाळा. मागे येती सुंदरा राजबाळा राघवा. माग येती सुंदरा राम बाळा. राम बोले तारक सिंधू ऐक सखया जीवलग बंधू. लक्ष्मण हा विनोदू आदि माया ती होय. भूमी बाळा जानकी तव नव्हे सर्वथा. भूमी बाळा जानकी तव नव्हे. जैसा मेघ वीज तळपे जेथची उगवे तेथची लपे. अवघ्या मागे विश्वरूपे आदि माया ती होय. सर्वथा भूमी बाळा जानकी तव नव्हे. भूमी बाळा जानकी तव नव्हे. हाती घेऊनी सूत्र दोरी जननी खेळे नाना परी. माता मंगल माहेश्वरी आदि माया ती होय. भूमी बाळा जानकी तव नव्हे. सर्वथा भूमी बाळा जानकी तव नव्हे. इतकं बोलून बंधू प्रती पुढती गेला तो रघुपती. सीता सीता म्हणता सती ओ देतेच हुकडुनी. म्हणून उभा राहिला चाप पाणी. श्रीराम म्हणून उभा राहिला चाप पाणी. आम्हा बालका लागून येणे झाले तुझला जननी. आता वरदे प्रगटोनी माय अंबे भवानी. म्हणून उभा राहिला चाप पाणी. श्रीराम म्हणून उभा राहिला चाप पाणी. ऐकून रामाचं बोलणं गिरिजा झाली लज्जित मनी. अंतर्यामी लिंब लोण स्तुती केली रामाची. रामा रामा न कळे तुझी महिमा. सर्वथा भूमी बाळा न कळे तुझी महिमा. धन्य धन्य रे पुतळा धन्य दशरथाच्या बाळा. जिनेवरिला घन सावळा धन्य बाळा जनकाची. रामा रामा न कळे तुझी महिमा. जानकी जीवन रामा न कळे तुझी महिमा. इतकं बोलून निघाली आपल्या आश्रमासी आली. येता शांभवी देखिली पाचारिले विनोदे. आणला नाहीस का हो एकली राम कोठे. आणला नाहीस का हो एकली राम कोठे. पण बोलोनिया मुखी येथून गेलीस कौतुकी. आता आलीस कोड्या सुखी राम सांडोनी का हो. आणला नाहीस का हो एकली राम कोठे. आणला नाहीस का हो एकली राम कोठे. लीला विग्रह हा गोपाळ आदि पुरुष घन सावळ. सकल जीवांचा विश्राम माय बाप जगताचा. बोले शिव शक्ती पार्वती कन्या. बोले शिवशक्ती पार्वती पर्वत कन्या.